माझं नाव विश्वनाथ भाऊराव फळगावकर. मी मुक्काम पोस्ट शिरड, तालुका हातगाव, जिल्हा नांदेड येथला आहे. आणि आज आमच्या गावामध्ये शिरड या गावापासून शेगाव या तीर्थस्थानापर्यंत पायी पदयात्रा निघणार आहे. तर या पदयात्रेचं हे पोस्टर आहे. त्या पोस्टरमध्ये सर्व गोष्टी नमूद केलेल्या आहेत. आणि तुम्ही माझ्या मागे पाहत असाल तर हा ट्रक आहे, हा सामानाचा ट्रक आहे. याच्यामध्ये सर्व भजनी मंडळी, विनेकरी, सगळे आपल्या गावचे भक्तगण त्यांचे सामान ठेवण्यासाठी हा छोटासा ट्रक आहे. या मी तुम्हाला अजून आमच्या गावातली भरपूर पदयात्रेच्या संदर्भात माहिती दाखवतो. तर हे आहे आमचा रथ. या रथामध्ये तुम्ही पाहत असाल तर भरपूर छान सुंदर सजावट केलेली आहे. आतमध्ये शेगावच्या गजानन महाराजाची मूर्ती आहे. रात्रभर आमच्या सगळ्या भक्तगणांनी एकत्र येऊन त्याची सजावट करून भरपूर मेहनतीने ही सजावट केलेली आहे. तर तुम्ही आजूबाजूला पाहत असाल सर्व गावकरी जमलेले आहेत आम्हा सगळ्या भजनी मंडळांना शुभेच्छा द्यायला. अजून तुम्ही या इकडे तर हे आहे आमच्या पदयात्रेचं पोस्टर. हा आहे छोटासा ट्रक. म्हणजे तुम्ही स्पष्टपणे पाहत असाल आणि गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त शेडवाणी ते शेगाव ही पदयात्रा जाणार आहे. आमच्या गावातील जवळपास 25 ते 30 लोक एकत्रित येऊन आम्ही शेगावला पदयात्रा करणार आहोत. तर याच्यामध्ये तुम्हाला रोज सकाळी चहा, पाणी व नाश्ता भेटणार आहे. त्याशिवाय भरपूर ठिकाणी आपल्या गावात म्हणजे सकाळच्या अन्नदात्यांनी संध्याकाळच्या अन्नदाते हे आपल्याला भोजन देणार आहेत. त्याशिवाय बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये होणार आहेत. आपल्याकडे झेंडे आहेत सजावटीसाठी, आपल्याकडे ग्रंथ आहेत, भजन आहेत. ह्या सगळ्या गोष्टींचा जास्तीत जास्त गावकऱ्यांनी लाभ घेऊन याच्यामध्ये उपस्थिती दर्शवावी ही नम्र विनंती. त्याच्याशिवाय तुम्ही आता महिला पाहत असाल भरपूर महिला आपल्या या रथाची आरती करण्यासाठी थांबलेल्या आहेत. विनेकरी आहेत, महाराज आहेत, सर्व ग्रामस्थ आहेत. तर आता ही दिंडी आम्ही थोड्या वेळामध्ये प्रस्थान करणार आहे. तर आपण त्यांना भरभरून शुभेच्छा देऊ. त्यांची पुढची वाटचाल आहे 10-15 दिवसांचा. तो प्रवास सुकर व्हावा, त्यांना छान आरोग्य लाभावं, त्यांना वाटेमध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये व त्यांचा परतीचा मार्ग सुकर व्हावा. आणि आपल्या श्री गजानन महाराजांना ही छोटीशी आपल्या गावकऱ्यांतर्फे विनंती.